नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार होती. त्याची GR 5 सप्टेंबरला आला होता. त्यासंबंधी आता नवीन अपडेट मिळत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीची जी काही कंत्राटी पद्धतीने भरती करणार होते, तरी आता जिल्हा स्तरावर म्हणजे GDP मार्फत करणार आहेत. याची सविस्तर अपडेट आता आली आहे. जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत ही अपडेट आपला पाहत आहोत. मित्रांनो, यामध्ये सविस्तर काय माहिती दिली आहे याविषयी सविस्तर माहिती पाहू या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर कंत्राटी शिक्षक भरतीचे स्वरूप जिल्हा परिषद मार्फत. तर यामध्ये मित्रांनो, हे जिल्हा परिषद बुलढाण्याचं परिपत्रक आहे. यामध्ये काय अपडेट दिली आहे तर ती पाहू सविस्तर माहितीमध्ये. तर यामध्ये सर्वप्रथम गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद बुलढाणा. तर यामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीसंबंधी विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्था 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक, DED, BEd अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत. तर संदर्भ दिला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा GR 2024चा GR आहे आणि यामध्ये 5 सप्टेंबर 2024चा हा GR आहे या संदर्भात. त्यानंतर मित्रांनो, खाली सविस्तर माहिती दिली आहे ती म्हणजे उपरोक्त संदर्भीय विषयान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक, त्याचप्रमाणे DED, BEd अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर भरती करण्याबाबत संदर्भीय विहित शासन निर्णयानुसार कळवण्यात येत आहे की शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार संबंधितांची माहिती दिलेल्या विहित नमुन्यात आपले स्तरावर दिनांक 13/9/2024च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करून दिनांक 18/9/2024ला सकाळी 12 वाजेपर्यंत प्राथमिक आस्थापना 2 वरती खास दूतामार्फत सादर करण्यात यावी. मित्रांनो, यामध्ये सोबत विहित नमुना दिला आहे. जिल्हा परिषद मार्फत जे काही भरती करायची त्या संबंधात खाली शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांची स्वाक्षरी आहे. तर मित्रांनो, यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरती कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करायची आहे. यामध्ये जे काही रिटायर शिक्षक आहेत त्यांनाही घेऊ शकतात किंवा DED, BEd झालेले उमेदवार जिल्ह्यातील तर त्यांनाही घेऊ शकतात. या संदर्भात हे परिपत्रक आहे. जिल्हा परिषद स्तरावरून सर्व पंचायत समिती, जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती पंचायत समितींना हे पाठवलेलं परिपत्रक आहे. तर यामध्ये मित्रांनो, त्यांनी आता स्पष्ट केलं आहे की जिल्हा परिषद मार्फत ही शिक्षक भरती कंत्राटी केली जाणारच आहे आणि या संबंधात हे नोटिफिकेशन आहे. आता जे काही जिल्हा स्तरावरून शिक्षक भरतीची सुरुवात झाली आहे कंत्राटी तत्वावर, आता पुढे आपली कायमस्वरूपी शिक्षक भरती होणार आहे की नाही यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आता पुढील शिक्षक भरती कधी, कशी आणि केव्हा होईल यासंबंधी आता द्विधा अवस्था आहे. कारण आता यामध्ये मित्रांनो, आता शिक्षक भरती जर ही कंत्राटी पद्धतीने राबवण्यात आली तर जी काही ओरिजिनल आपली शिक्षक भरती आहे कायमस्वरूपी, तर ती केव्हा, कशी ह्यावर सुद्धा प्रश्न आहे. कारण आता कंत्राटी निव्वळ तत्वावरती म्हटलं रिटायर शिक्षक घेऊ इच्छित आहेत. तर मित्रांनो, रिटायर शिक्षक घेण्यापेक्षा जे उमेदवार बेरोजगार आहेत, DED, BEd झाले त्यांना प्राधान्य देण्यात यावं ही कुठेतरी विनंती आहे. त्याचप्रमाणे कंत्राटी भरती न करता कायमस्वरूपी शिक्षक भरती राबवण्यात यावी, जास्तीत जास्त उमेदवारांना यात सामावून घेण्यात यावं ही सुद्धा सर्व अभिभावकांची भावना आहे. तर मित्रांनो, पाहूया पुढे काय होतं आहे. शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व आलेले नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट शिक्षक भरतीच्या कंत्राटी पद्धतीवरती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. येणाऱ्या सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.